नवापूर शहराबाहेरील करंजी ओवारा नया होंडा लगत बोगदा व्हावा यासाठी खासदार हिना गावित यांना निवेदन 3 ते 4 निवेदन दिले, परंतु राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व ठेकेदार दाद देईना। सविस्तर वृत्त असे की करंजी ओवारा नया होंडा व आसपासच्या 30 ते 40 गावातील रहिवाशांनी प्रशासनाला 3 ते 4 वेळा बोगदा तयार व्हायला हवा यासाठी प्रशासनाशी पत्रव्यवहार केला, परंतु शासनाने याबाबत कोणतीही दखल घेतली नाही। तरी आज भरत गावित यांच्या नेतृत्वाखाली 40 ते 50 लोकांच्या सह नंदुरबार येथे जाऊन खासदार हिना गावित तसेच आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांना करंजी ओवारा नया होंडा लगत राष्ट्रीय महामार्गावर बोगदा व्हावा यासाठी निवेदन देण्यात आले। यावेळी बोगदा झाला नाही तर कोणकोणत्या समस्यांना सदर 30 ते 40 खेड्यातील नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागेल हे खासदार हिना गावित व डॉक्टर विजयकुमार गावित यांना सांगितले। यावेळी भरत गावित यांनी आपली प्रतिक्रिया प्रसार माध्यमांना दिली। सदरचे निवेदन देताना जिल्हा परिषद माजी अध्यक्ष भरत गावित, पंचायत समितीचे माजी सभापती दिलीप गावित, बिलमांजरेचे सरपंच राहुल गावित, लालसिंग गावित, झामंजरचे सरपंच पौलस गावित, आंबाड्याचे सरपंच गुलाब गावित, आंबाड्याचे माजी सरपंच यशवंत गावित, भवऱ्याचे सरपंच प्रभू कोकणी, कारेघाटचे सरपंच दिलीप गावित, खेकडा गावचे सरपंच कमलेश गावित, थुवाचे सरपंच वनीस गावित, वाकीपाडा व करंजी ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच सुनील चौधरी तसेच प्रकाश गावित, अनिल गावित, वीरसिंग गावित, अरविंद गावित आणि बिलमांजरे गावातील समस्त नागरिक उपस्थित होते। आज नवापूर तालुक्यातला आम्ही सर्व सरपंच बंधू भगिनी आणि ज्या आमच्या अडचणी आहेत, आमच्या नवापूर शहराबाहेरील जो करंजी ओवार नई होंडा लगत राष्ट्रीय महामार्ग आहे, या महामार्गावर आम्हाला बोगदा व्हावा यासाठी आम्ही आमच्या लोकप्रतिनिधी खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांच्याकडं निवेदन देण्यासाठी आलो होतो आणि त्या अनुषंगाने आज आम्ही त्यांची भेट घेतली। आमच्या त्या भागातील मग भवरे असतील, बारी असतील, करंजी ओवारा असतील, नई होंडा असेल, त्यानंतर कारेघाट असेल, त्यानंतर आंबाडा असेल, गुरुवेल असेल, कुवा असेल, जामंजर असेल, खेकडा असेल, या सर्व भागातील आमचे सरपंच बांधव आलेले आहेत आणि त्या भागातनं येणाऱ्या सर्व आमचे शाळेतील मुलं असतील, वयोवृद्ध नागरिक असतील, बंधू भगिनी असतील, आम्हाला येण्या जाण्यासाठी आणि खास करून आमचे जे शेतकरी बांधव आहेत त्यांना ऊस येण्यासाठी, वाहतुकीसाठी, भाजीपालासाठी, दुधासाठी, दैनंदिन गरजेसाठी आम्हाला नवापूर शहरामध्ये यावंच लागणार आहे आणि त्यासाठी आम्हाला हा बोगदा हा महत्त्वाचा बोगदा आहे आणि तो जर बोगदा झाला तर आमच्या अनेक ज्या समस्या आहेत, आमच्या ज्या अडचणी आहेत त्या सुटणार आहेत। जर आज त्या ठिकाणी बोगदा नाही तर त्या ठिकाणी बरेचसे अपघात हे झालेले आहेत आणि दुर्दैवाने त्या ठिकाणी आमच्या समाजाच्या लोकांना प्राणसुद्धा त्या ठिकाणी गमवावा लागलेला आहे। तर त्या ठिकाणी हा बोगदा झाला, ओव्हरब्रिज त्या ठिकाणी जर झाला तर त्या गावातील सर्व नागरिकांची सोय होणार आहे, नाही तर त्यांना त्या भागातनं जवळजवळ 2 ते 3 किलोमीटर दूरवरनं त्यांना फिरून जावं लागणार आहे आणि यायचा जायचा जो मुख्य रस्ता आहे त्या रस्त्यावर जर हा बोगदा जर झाला तर 2 ते 3-2.5 किलोमीटरचा आमचा फेरा वाचणार आहे। येणाऱ्या जाणाऱ्या कुठल्याही मग तो लहान बालक असेल किंवा वृद्ध बालक असेल, वृद्ध मनुष्य असेल, त्यांना कुठल्याही प्रकारचा इजा होणार नाही। वरतून वाहनं जातील आणि खालून आम्हाला जायचा रस्ता होईल। अशा प्रकारची गैरसोय ही प्रवाशांची होणार नाही, त्यासाठी आम्ही खास करून आमच्या खासदार हिनाताई गावित यांच्याकडे आलो आणि हिनाताईंना ते निवेदन दिलं। तर हिनाताईंनी आम्हाला सगळ्यांना आश्वासित केलं की संबंधित राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6चे अधिकाऱ्यांची मी चर्चा करेन आणि दिल्लीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची चर्चा करून याच्यात सामंजस्यप्रमाणे मार्ग काढू असं त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे। धन्यवाद। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे, नवापूर।